हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग आपण आपल्या एपिसोडकडे पळूयात. इकडे महाडिक कुटुंबामध्ये आता इथे सगळे हॉलमध्ये असतानाच पोलीस तिथे आलेले असतात आणि इथे मालती त्यांना प्रश्न विचारत असते की तुम्हाला इथे यायला कोणी सांगितलं, म्हणजे ही तक्रार कोणी नोंदवली. त्याचवेळी राणी जी आहे ती बोलते की मीच हे सगळं काही केलं आहे. त्यावेळी आता इंद्रा बोलतो की राणी, तू का केलं हे सगळं, आणि तुला पोलिसांकडे जाण्याआधी मला एकदाही विचारावं असं वाटलं नाही. त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राला सांगू लागते की सर, पण मला हे सगळं खूप संशयास्पद वाटलं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की इंद्रा, याबद्दल राणीने मला सगळं काही सांगितलं होतं आणि मीच तिला सांगितलं होतं की तुला जर कुणावरती संशय असेल तर तू या खोलात जाऊन या सगळ्याची चौकशी कर, आणि खरं तर मलाही तसंच वाटतं, याची चौकशी झालीच पाहिजे. त्यावेळी आता इकडे पोलीस जे आहेत ते प्रश्न विचारणार असतात. त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही सर, आम्हाला हे करणं अजिबात योग्य वाटत नाही. आता तरी आम्हाला या सगळ्याची काहीही गरज वाटत नाही, कारण माझ्या चिकूचा कुणाशीही भांडण वगैरे असं काही होत नव्हतं. आम्हाला कोणावरही संशय वगैरे नाहीये. त्यावेळी आता राणी जी आहे ती बोलते की इंद्रा सर, तुम्हाला माहिती आहे का, चिकूने जी भाजी माझ्या डब्यात आणली होती माझ्यासाठी, तीच भाजी टेरेसवर पडलेली होती आणि घरी आल्यानंतर असं काही झालेलं आहे, त्याचमुळे हा ॲक्सिडेंट झाला असावा असं मला वाटतंय. त्यावेळी आता इथे हा जो विक्रांत जो आहे तो नाटकं करू लागतो. विक्रांत बोलतो की हां बरोबर आहे, म्हणजे चिकू घरी आली आणि घरी असं काहीतरी झालं, म्हणजे चिकूचा जो काही ॲक्सिडेंट आहे तो आमच्याचमुळे झालेला असेल. खरं तर आमची चूक असेल असंच तुला म्हणायचं आहे ना? बरं ठीक आहे, मी जो काही गुन्हा केलाच नाही आहे तो गुन्हा मी मान्य करतो. मला माहीत आहे या घरामध्ये जे काही होईल त्या सगळ्याचा संशय फक्त आम्हा दोघांवरतीच घेतला जाईल. त्यामुळे मी स्वतःच तुम्हाला म्हणतो की मला अरेस्ट करा आणि या सगळ्याची शिक्षा मलाच द्या. त्यावेळी आबा जे आहेत आणि मालती जी आहे ती विक्रांतला म्हणते की अरे विक्रांत, पण असं नाही आहे. त्यावेळी इंद्रा जो आहे तो विक्रांतला म्हणतो की हे बघ विक्रांत, असं काहीही नाही आहे. राणीला फक्त संशय वाटला म्हणून तिने हे सगळं केलं, पण ती तुझ्यावरती नाव घेत नाही आहे, त्यामुळे तू जास्त रिॲक्ट होऊ नकोस. त्यावेळी विक्रांत जो आहे तो डोळ्यातून पाणी वगैरे आणण्याचं नाटक करतो आणि बोलतो की नेहमीच या घरात जे काही होईल त्याचा संशय माझ्यावरती घेतला जातो आणि त्याचमुळे मला आता कंटाळा आलाय. मी तिकडे गेलो तर बरं होईल असं म्हणत तो इन्स्पेक्टरला म्हणत असतो की तुम्ही मला अरेस्ट करा. त्यावेळी आता इथे राणी प्रचंड घाबरते, कारण राणीने जे काही करायला गेली तर त्याच्या उलट व्हायला लागतं. तर आता इथे उर्मिला जी आहे तीही पुढे येते आणि तीही विक्रांतसारखी ॲक्टिंग करू लागते, नाटक करू लागते. आणि मालती आणि आबा जे आहेत ते आता घाबरलेले आहेत, कारण आता हे जे मुलं बोलत आहेत ते खरं तर चुकीचं आहे असं त्यांना वाटू लागतं. पण तेवढ्यात इंद्रा जो आहे तो मध्येच बोलतो, हे पहा इन्स्पेक्टर, आम्हाला कसलीही केस वगैरे द्यायची नाहीये, ही केस तुम्ही आताच इथेच क्लोज करून टाका. त्यावेळी इन्स्पेक्टर आबांना विचारतात, पण आबा देखील गप्प असतात, कारण विक्रांत आणि उर्मिला जे आहेत ते प्रचंड भडकलेले आहेत असं त्यांना दिसत आहे आणि त्यामुळे आता ते सध्या शांत आहेत. तर आता इथे इन्स्पेक्टर जे आहे ते निघून जातात आणि त्यानंतर इंद्रा जो आहे तो राणीला बोलू लागतो, राणी आज जे काही केलं आहे त्याचा मला प्रचंड राग आलेला आहे, तू असं करायला नको होतंस. तेवढ्यात उर्मिला जी आहे ती विक्रांतचा हात पकडते आणि त्याला म्हणते की चल विक्रांत, आपली या घरात काडीचीही किंमत नाही आणि असा संशय आपल्यावर घेतला जात असेल तर आपण या घरात राहून काही उपयोग नाही. चल आपण हे घर सोडून जात आहोत. असं म्हणत आता उर्मिला जी आहे ती विक्रांतचा हात पकडते आणि त्याला बाहेर घेऊन जाते. तर तेवढ्यातच इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी, आता काय होऊन बसले हे बघ. तर आता एक एक करून सगळे वेगळे व्हायला लागलेत. तर राणी जी आहे ती बोलते की सर माझं चुकलं, मला माफ करा. असं म्हणत राणी विक्रांत आणि उर्मिलाच्या मागे जाते आणि राणी गेल्यानंतर राणीच्या पाठीमागे आबा, मालती, इंद्रा देखील त्यांच्या मागे येतात. पळत पळतच उर्मिला जात असते आणि तेवढ्यात उर्मिला विक्रांतला विचारते की विक्रांत, अरे बघ ना, आपल्या पाठीमागे कुणी येते की नाही, आपल्या पाठीमागं कुणीतरी आलं पाहिजे, आपल्याला थांबवलं पाहिजे, नाही तर आपलं नाटक व्यर्थ जाईल. त्यावेळी विक्रांत जो आहे तो हळू वळून पाहतो तर सगळेजण त्यांच्या पाठीमागे आलेले असतात. त्यावेळी इंद्रा त्यांना थांबवतो आणि बोलतो की विक्रांत वहिनी थांबा ना, हे पहा तुम्ही असं चुकीचं पाऊल उचलू नका. राणीने जे काही केलंय ते तर तिच्याकडनं चुकूनच झालेलं आहे, त्यामुळे तिला तुम्ही माफ करा, हवं तर मी माफी मागतो. त्यावेळी राणी जी आहे ती विक्रांत आणि उर्मिलाची माफी मागते आणि बोलते की प्लीज, माझा असा हेतू नव्हता, मला हे घर कधीच
कधीच तोडायचं नव्हतं. पण प्लीज मला असं वाटत होतं की आपल्या अश्विनीताईला कुणीतरी मुद्दाम हे सगळं केलं आहे आणि त्यामुळे मला ते शोधून काढायचं होतं. बाकी माझा हेतू काहीच नव्हता. मला हे घर कधीच तोडायचं नाहीये. माझं ऐका, तुम्ही घरात चला. मी तुमची माफी मागते. ती हात जोडून त्या दोघांची माफी मागू लागते. इकडे आबा जे आहे ते विक्रांत आणि उर्मिलाला समजावून सांगतात, हे पहा, जे काही झालं आहे ते फार चुकीचे झाले जर तुम्हाला वाटतंय ना, तर राणीने तुमची माफीही मागितली आहे. तर एक काम करा, तुम्ही प्लीज घरात चला. मला असं घर तुटलेलं बघवत नाही. तर त्यावेळी मालती जी आहे ती विक्रांत आणि उर्मिलाला बोलते की असं कुणाच्या म्हणण्यावरून तुम्ही घर सोडून जाणार आहात का? तुम्ही असं काहीही करणार नाहीयेत. हे पहा, त्यावेळी आता उर्मिला बोलते की मोठ्यांचा मान राखावा म्हणून मी तुमचं सगळ्यांचं ऐकते आहे. पण यापुढे या घरात आम्हाला अशीच वागणूक जर दिली ना, तर आम्ही पुढच्या वेळीही हेच करू. इथून पुढे असं वागणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण आतमध्ये येतात आणि ते त्यांच्या रूममध्ये जातात. रूममध्ये गेल्यानंतर विक्रांत लगेचच उर्मिलासोबत मोठमोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो की काय यार, कसली भारी मज्जा आली आहे. एका शिकाऱ्यात आपल्याला 3 पक्षी सापडले आहेत. एक तर ती चिकू, दुसरी राणी आणि आता तिसरा इंद्रा. आता राणीला तर आपल्याला लवकरच धडा शिकवायचाच आहे. पण आज त्या इंद्राने सुद्धा माझी माफी मागितली. तर आता असं म्हणून त्याला खूप बरं वाटत असतं. इंद्राने आत्तापर्यंत त्याची कधीही माफी मागितलेली नसती आणि उर्मिलालाही त्याचं खूप बरं वाटत असतं. उर्मिला बोलते की आता लवकरच आपले चांगले दिवस येतील. इकडे इंद्राने राणीला रूममध्ये नेलेलं आहे आणि राणीवरती तो ओरडत असतो. राणीला म्हणत असतो की मित्र म्हणून तुला एकदाही मला सांगावंसं वाटलं नाही का? तू हे जे काही केले त्याबद्दल बोलतोय मी. त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राला बोलते की सर, मी हे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला होता, पण तुम्ही त्या मनस्थितीमध्ये नव्हता. खरंच चुकलं माझं. इकडे इंद्रा जो आहे तो राणीवरती आणखीनही ओरडत असतो. त्यावेळी राणी जी आहे ती रडायला लागते. ती बोलते की सर, तुम्ही समजून घ्या ना, अश्विनी माझीही मैत्रीण होती. माझी बेस्ट फ्रेंड होती अश्विनी आणि तिच्या बाबतीत हे सगळं झाले. मला ते सहन झालं नाही. मला असं वाटतं की हे अचानक होऊ शकत नाही आणि त्याचमुळे हे सगळं केलं. तर इंद्रा बोलतो की हे बघ, तू रडावंस किंवा माझी माफी मागावी यासाठी मी तुला ओरडत नाहीये, पण तू मला हे सगळं सांगायला हवं होतंस. त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती बोलते की या घरात माझ्यामुळे सगळेजण आज वाईट अवस्थेत आहेत. त्यामुळे मला ही अवस्था नीट करायची आहे. मला हे सगळं पुन्हा पहिल्यासारखं करायचं आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. त्यानंतर इंद्रा बोलतो की हो, मी तुझी साथ देईल असं म्हणत राणीने त्याला सगळं काही सांगितले. आणि इकडे पुढे हॉलमध्ये सगळेजण एकत्र येतात. त्यांना सगळ्यांना इंद्राने खाली बोलवलेलं असतं. सगळेजण विचारात पडतात की इंद्राला नक्की काय बरं बोलायचं असेल. त्यावेळी इंद्रा बोलू लागतो, हे पहा, मी हे घर सोडून जातोय. त्यावेळी मालती जी आहे ती इंद्राला बोलू लागते की का, काय झालं? त्यावेळी इंद्रा सांगू लागतो, या घरात मला घर पण वाटतच नाहीये. फॅमिली म्हणजे काय हे मला दिसतच नाहीये. सतत या घरात भांडणं, वाद हेच चालू असतो आणि मी वैतागलो आहे. त्यामुळेच मी निर्णय घेतला आहे की मी हे घर सोडून जात आहे. त्यावेळी आबा जे आहेत ते बोलतात की इंद्रा, हे बघ, तू असा कुठलाही निर्णय घेऊ नकोस आणि हळूहळू आपणही या घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करू आणि सगळेजण आम्ही तुला शब्द देतो. त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती बोलते की मला असं वाटतं की आपण चिकूसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण चिकूला जेव्हा वाटायचं की आपण आनंदी नाही आहेत, एखादं व्यक्ती आनंदी करण्यासाठी चिकूने आपल्याला काय सांगितलं होतं तुम्हाला आठवतंय का? आपण सगळ्यांनी एकमेकांच्या केसांना चंपी करून द्यायची. तर आता त्याचवेळी सगळेजण राणीचं म्हणणं ऐकतात. इंद्रा म्हणतो की मला हे म्हणणं पटतंय आणि आपण चिकूसाठी हे एवढं केलंच पाहिजे असं म्हणत सगळेजण एकापाठोपाठ जिन्यावरती बसतात आणि चिकूने केल्यासारखी एकमेकांची चंपी करू लागतात. त्यावेळी मालती देखील या मताशी सहमत असते. आबा बोलतात की आता खऱ्या अर्थाने आपल्या चिकूच्या आत्म्याला शांती मिळेल आणि सगळेजण तिथेच जिन्यावरती बसून चिकूला श्रद्धांजली वाहतात. फॅक्टरीमध्ये कर्मचाऱ्यावर गजाने हात उचलला होता. त्यामुळे फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांनी ठरवलं आहे की आता ते फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी जाणार नाही. जोपर्यंत इंद्रा सरांना हे प्रकरण सांगणार नाही तोपर्यंत ते फॅक्टरीमध्ये पाय देखील ठेवणार नाही. त्यावेळी गोट्या तिथे जातो आणि गोट्याला सुद्धा हे सगळं कळतं आणि आता ते स्वतः इंद्रा सरांकडे बोलण्यासाठी निघालेले आहेत. इकडे आता दुसऱ्या दिवशी इंद्रा जो आहे तो आता कंपनी जाणार असतो. तर आता तो रेडी झालेला असतो आणि हे सगळं विक्रांत पाहतो. विक्रांत बोलतो की आता तुझ्या हातून एवढं मोठं कांड मी करून घेणार आहे आणि त्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि ते सगळं नुकसान तुझ्याचमुळे होणार आहे. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.